हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? मी विशाखा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. सो येस, मी आहे ना आज ब्लॉग आपलं संध्याकाळी स्टार्ट होते आणि मी आहे ना सकाळपासून आता स्टार्ट करीन ते करता करताना संध्याकाळ झालेली आहे. म्हणजे मी सकाळपासून काय नाही काय काम करण्याच्या ह्याच्यात ते राहून जात होता. सो मला नाही पॉसिबल झालं आणि आज आहे संकष्टी चतुर्थी. तर तुम्हाला सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझं पिल्लू बघा काय करते मम्मा माझी काय करते, क्ले मातीने मस्त अशी खेळते. क्ले बघा माझी पिल्लू क्ले मातीने खेळत आहे मस्त. काय काय बनवलं तू दाखव. काय माहिती काय बनवते. हे जे क्ले माती आणले त्याच्यात ती खेळते मस्त. किट्टू हाय कर. सगळे तिने टॉयज बीज असे काढून ठेवलेत. परत नीट बोल. ती तू कुठला गाणं बोलते माहितीये का? तितली उडी उडना सकी बोल. सो तुम्ही त्विशाचं गाणं तर ऐकलं, कुठं असा वेगळाच चाललाय तो. फास्ट मध्ये ती बोलते तर समजून नाही येत काय. सो आता आहे ना मी बनवायला घेतलंय जेवण, कारण की आता वाजलेले आहेत 6:45 व्हायला आले. सो मी आहे ना पटापट जेवण करून घेते. ऍक्च्युली मगाशीच झाला असता पण मी जरा वेळ बसली म्हणून. आणि मी आहे ना तसेही मोदक बनवून घेतलेले आहेत आणि एका साईडला होते माझं भात वरण. इथं भाजीची तयारी पण सुरू आहे. म्हणजे सगळं कट वगैरे तर मी केलंय, आता ते फोडणी देते त्याला. आणि मी आज काहीतरी न्यू डिश बनवणार आहे. म्हणूनच एक मिनिट ती तुम्ही याला गेस करायची आहे तर मी काय बनवणार आहे. सो त्याच्यासाठी आहे ना मी पुरी बनवून घेतलेली आहे. त्याच्यात माझ्या बच्चूने पण छोट्या छोट्या पुऱ्या पण बनवल्या आहेत. हे बघा टिश्यूच्या. परत हे पण टिश्यूसाठीच फ्राय. तिला वाटलं ह्या पिठाचं पण मस्त लागतं. हे बघा हे सगळ्या छोट्या छोट्या जेवढ्या दिसतात ना ते सगळ्या टिश्यूच्या आहेत. हे बघा हे टिश्यूच्या आहेत. मी मगाशीच पुरी पण बनवून घेतलेली आहे. सो तुम्ही बघितलात मी पुरी तर बनवली. आणि हे बघा सो तुम्हाला समजलंच असेल मी आज काय बनवणार आहे ते. माझ्या इथून ऐकण्यापेक्षा आमच्या मॅडमच्या इथून ऐका. काय बनवणार आहे मम्मा? एवढे खेळण्यात बिझी ड्रेस आहे. काय बनवणार आहे? आमरस पुरी. येस. सो मी त्याच्यासाठी त्विशाला ठेवली. त्विशा मम्मीच्या घरी चाललेली आज मानसी सोबत. मानसी आलेली तिच्या पाठी लागलेली का मी येते. मी थांबवून ठेवली तिला की नको जाऊ, मी काहीतरी बनवीन, थांब म्हणून. सो आता बघू कशी होते. मी फर्स्ट टाइम बनवणार आहे. म्हणजे अशी खातो पण असं कधी बनवलं नाही. पण मी आज फर्स्ट टाइम बनवणार आहे. सो बघूया कसं होतंय. म्हणजे आमरस काय तर ते तर नॉर्मल आहे. कसं बनवीन ते पण तुम्हाला मी दाखवेन, कारण का मी फर्स्ट टाइम बनवणार आहे म्हणून. पण बघू कसं लागते, टेस्टवर डिपेंड आहे ना म्हणून. सो चलो मी आता पहिले जेवण बनवायला घेते. म्हणजे ऑलमोस्ट अर्धा झाला ते. आणि बघ माझी आमरस पुरीची रेसिपी. सो मी जेवण बनवणं तर स्टार्ट केलंय. एका साईडला माझे वरण होते, एका साईडला भात. आज असं वरण भात भाजीचा मेन्यू करते मस्त असा. सो या साईडला भाजी. भाजीत आहे ना मी सर्व एक तास टाकून आहे ना हे शिजत ठेवते. याच्यात मी टाकलेलं आहे आलं लसूण चेचून, कांदा मिरची टोमॅटो. आणि आज शेंगा पण नाही, शेकटाच्या संपल्या म्हणजे होत्या त्या खराब झाल्या. तर मी इकडे बनवते वाळायची, काय की तर बिरडा पण बोलतात त्याची भाजी. माझी फोडणी मस्त शिजलेली आहे. तोपर्यंत मी याने किचनचा कट्टा पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. नाहीतर काय काय ना वाटेल का मी किती पसारा ठेवते, पण असं नाही. कधी कधी होत म्हणजे खूप काम असलं. कशाला टोप? आता मी इथे सगळी भाजी टाकते.
आणि याच्यात टाकते खोबऱ्याचं वाटण. हॅलो गाईज, मी एक नवीन गाणं सांगू. निंबोडा 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 कच्चा कच्चा छोटा छोटा निंबोडा लाय तुम्हा निंबोडा निंबोडा. याच्यात बघून बोल. तुम्ही ऐकलातच आमच्या सिंगरचं गाणं. कुठलं गाणं? इथं बोल बोल. निंबोडा निंबोडा कच्चा कच्चा छोटा छोटा लिंबोडा लाय तुम्हा निंबोडा 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 निंबोडा. तुम्ही मॉन्टीच्या हल्दीचा तो ट्रेलर बघितला असालच. त्याचा तो गाणं आहे ना, तो ती सारखं ती बघते व्हिडिओ, त्याच्यामुळे आहे ना तिला तोच गाणं लक्षात राहिलं. सो ती सारखं सारखं तोच नाही, तो मला मी भाजी बनवते, सो तिला आहे ना सारखं सारखं तोच गाणं लक्षात म्हणून. कुठलं टोप? चला देना थांब जरा. सो मी आहे ना आता आमरस करायची तयारी करते, कारण की माझं ऑल जेवण डन झालं. वालाची भाजी, माटाची भाजी, भात, वरण, मोदक, पुरी सगळं डन आहे. सो मी आता आहे ना आमरसची तयारी करते. मी आहे ना हे आंबे मग दुसरं मला वाटतं 1-1.5 तास झाला असेल जास्त थंड पाण्यात टाकून ठेवलेले. मिनिमम अर्धा तास पण ते होतो. तुला देऊ कापून? हा तुझ्या कापून पाहिजे. हॅलो फ्रेंड्स. बाबू तू आता हे खाल्लास तू जेवणार नाही. गुड मॉर्निंग आहे आता का गुड इव्हनिंग? सो मी आहे ना सगळ्यात पहिले सगळे मँगो कट करून आहे ना त्यांचं ते पल काढून घेते आणि मग आपण भेटूया की त्याच्यात मी काय काय इन्ग्रेडियंट टाकेन ते. सो मी आहे ना आता मिक्सरचा भांडा घेतलेला आहे आणि त्याच्यात हे जे आम्ही मँगो कट केलेले आहेत ते टाकते पहिले पूर्ण. त्याच्यानंतर ह्याच्यात जो मी मँगोचे जे बाटे आहेत ना ते धुवून म्हणजे आपल्या स्वच्छ पाण्याने पियाचे धुवून ज्याच्यात जो रस निघालाय तो टाकते. त्याच्यानंतर थोडासा दूध आणि आपली थोडीशी साखर. मी तर रेसिपी बघते त्यात असंच दाखवलेलं आहे. थोडीशी साखर. मी साखर जास्त नाही टाकत, त्यांची माझं इच्छा आहे की नॅचरल स्वीटनेस यावी जी असेल ती मँगो मध्ये. आता आपण ग्राइंड करू. आता आहे ना मी याला मस्त ग्राइंड करून घेते. खूपच मस्त झालंय. मी आता मिक्सरचं भांडा ओपन केलंय तर खूपच मस्त झालं. हे बघा किती मस्त झालंय, एकदम ठीक आणि एकदम असं मस्त वाटते ते बघू शकता. आता याची टेस्ट विशूला आणि हे आल्यावर ह्यांना विचारायला बघा किती मस्त वाटते. आता माझ्या किचनचं ऑल काम डन झालेलं आहे. मी आमरस डब्यात काढून घेतलेलं आहे मस्तपैकी. आता थोडंसं फ्रीजमध्ये ठेवतो म्हणजे थंड होईल. आणि आता माझं ऑल काम झालेलं आहे. आता मी मांडते संकष्टी, पूजा करते देव बाप्पाची. आणि आमचं मॅडम बघा, सो आमची मॅडम बघा टेस्टिंगला पण बसलेली आहे. सो बाबू कसं लागते? कसं लागते? मस्त आवडला. मॅडमना तर आवडला म्हणजे त्यांना पण आवडेल. तिला आवडला म्हणजे कारण की जेवढे चोचले ह्यांचे नसतात ना जेवणासाठी का विश्व असं झालंय तसं झालंय म्हणजे काहीच नाही बोलणार का विश्व हे बघ म्हणजे असं झालं तसं झालं. पण ही थोडासा जरी मीठ जरी कमी झाला, मीठ जास्त झाला तरी पण हे काय बनवलं आज त्याच्यात मीठ जास्त झालं, हे काय असं ते तसं झालं. म्हणजे एक नंबरची खाण्याच्या बाबतीत पण त्विषा खूप चुझी आहे आणि म्हणजे तिला लगेच टेस्ट फ्लेवर सगळं समजतं. म्हणून कधी कधी गोड नाही ना झालं काय तरी पण सांगाल हे जरा गोड नाही का बनवलंस. शिरा बनवताना जर का साखर कमी टाकलेली असेल ना, हे तू गोड नाही बनवलंस असं. सो तिला आवडला म्हणजे यांना पण आवडेल.
सो चला मी आहे ना तर पहिले पूजा मांडून घेते, मग आपण बोलू. तुम्ही बघू शकता माझा आहे ना पूर्ण बाप्पा आमचं आलेले आहेत. गणू बाप्पाचं पूजा करून झालेली आणि आमचं मंदिर पण बघा किती मस्त वाटते, एकदम मस्त प्रसन्न वाटतंय है ना. आणि हिने बघा कसं घर बनवलंय स्टँडचा, मजा. पडायला डोक्यावर हलवू. तुम्ही बघितलं तुळशीचं काय चाललंय. आता आहे ना मी आणि तुळशी आरती करून घेते. हे बोलले की ह्यांना यायला खूप टाइम होणार आहे आणि आता झालेले आहेत 9:30. हे बोलले त्यांना 9:30 तरी होते. सो उद्या तुम्ही आरती करून घ्या. सो मी आरती वगैरे करून घेते आणि तुळशीला फ्रेश करून तुळशीला भरवून घेते. मग ते आले का मग आम्ही सोबतच जेऊ. 9:30 पावणे 10 होतीलच असं, पण उपवास असल्यावर त्यांच्या सोबतच जेवायला बरं वाटतं आणि म्हणून ते बोले की आज मी जिमला नाही जाणार आहे, म्हणून बरं आपण आल्यावर सोबतच जेऊ. तोपर्यंत बाबूला भरवून घेते ना. मला बाबू ती तिच्या बेबींना घेऊन बसली सगळे बघा. इश्यू मॅडम ना आमची. चलो मी पहिले आहे ना आरती घेतो. मी आणि तुळशी आहे ना मस्त फ्रेश वगैरे झालो, म्हणजे आमची आरती वगैरे झाली, बाप्पा पूजा केली. सो मी आणि तुळशी आहे ना मस्त अशी फ्रेश झालेलो आहोत. आम्ही बाप्पाची आरती वगैरे केली, पूजा केली आणि आम्ही मस्त फ्रेश झालो. आणि हे पण आलेले आहेत, हे पण मस्त फ्रेश वगैरे झालेले आहेत. आणि मी घेतले आता जेवायला. हे बघा सर्व इथंच घेऊन आली एकदाच, सारखं सारखं उठायला नको म्हणून. सो आम्ही बसलो होतो जेवायला आणि मग ह्यांना विचारूया की आमरस पुरी कशी झाली म्हणून आणि मोदक पण कसे झालेत म्हणून. मोदक खूप मस्त वाटतात हे बघा. सो चलो मी पटापट जेवण वाढते आणि मग यांना विचारूया आपण आपली कशी वाटते रेसिपी. सो आता आम्ही जेवायला घेतलं आणि मी तुम्हाला दाखवते की आज आमचं मेनू काय काय येते. सो हे आहे आमचं ताट, भात, माटाची भाजी, वालांची भाजी, वरण, लोणचा, पापड, आमरस आणि पुरी. आणि मी तर मोदक सांगायचीच विसरली. हे बघा कसं वाटतंय आज आमचं जेवणाचं ताट. सो तुम्ही पण या जेवायला. हो कसं झालं आजचा आमरस पुरी? मस्त आलंय ना. तिशू कसं झालंय? तिशूने तर ऑलरेडी खाल्लंय. सो आमचं आहे ना जेवण वगैरे झालेलं आहे आणि जेवून मी घरातली सगळी कामं पण आटपलेली आहेत. एकदम तसाच्या तसा एकदम मस्त घर. किचन पण पूर्ण आटपलेलं आहे, पूर्णच कायच पसरून तुम्ही शकता. भांडी वगैरे घासल्यापासून सगळं आटपलंय. मगाशी असं मेसी मेसी वाटत होता, म्हणजे थोडं जेवण बनवताना तर होतेच, पण आता बघू शकता पूर्ण एकदम नीट अँड क्लीन आहे. मी तर सगळं आटपून लादी वगैरे पण पुसून घेतलेली आहे आणि आत्ता व्हायला आलेत 11:10, म्हणजे 11:10 झाले आणि मी लादी वगैरे पुसून सगळी कामं झालेली आहेत माझी. आणि आता दरवाजा पण बंद. चलो मी दिसते. आमच्या इथे लाईट बंद केलं, पूर्णच काळ. आणि इथं आमची कृषी मंडळ आणि हे दोघं आलेत एसीत. त्यांना तिथं निसता गरम होते दोघांना. सो ती दोघं आले तिथं एसीत आणि आमच्या मॅडमच्या मस्ती बघा. आणि हे मग अशी माणसी आलेली तर तिने तिला पूर्ण अंगठ्या आणल्यात एवढ्या सगळ्या. आणि मॅडमने त्याचं ते हे लावायचं पाडला आणि अंगठ्या बघा किती आहेत. पूर्ण बॉक्सेस घेऊन आले तिच्यासाठी आणि हल्ली तो फाडला तिने. ते असं अंगठी लावायचं होतं हे असं, ते पुणे फाडला आणि मी ओरडायला नको म्हणून तिथं आता लपून बसले. लबाड एक नंबरची. सो माझ्या ना आता सर्व कामं वगैरे सगळं आटपलेलं आहे. सो आता स्लिपिंग टाईम. पण पिशवी काय आमची 12 साडेबारा शिवाय काही झोपत नाही. सो तेव्हापर्यंत माझी राहिलेली कामं, व्हिडिओ एडिटिंगची, ब्लॉगची, थोडंसं असं काही ना काही टाइमपास. सो आपण भेटूया आता उद्या. सो बाय बाय अँड गुड नाईट. हॅलो. अप टू नेक्स्ट डे. काल मी तुम्हाला दाखवलं, त्याच्यानंतर मी तर काय होल डे शूट नाही केलंय. पण आता मी आली आहे डायरेक्ट संध्याकाळी मम्मीकडे आणि मॉन्टी चाललेला आहे आमचा फिरायला हम्पी विथ त्याचे बेस्ट फ्रेंड्स.
सो त्यांचं आहे ना जाण्याचं चाललंय आणि एवढी मस्ती चालली की बस. मॉन्टी हॅपी जर्नी. थँक्यू. चलो मिळते कुठं हम्पी. तेव्हा आणि यांचं मस्त असं चालूच आहे. आणि कोण कोण फ्रेंड आहेत इथं बघा. जय विनीत, जय विनीत हे पण आहेत अजून. येस. आणि अजून अजून कोण कोण आहे. नाही सनी नाही चाललाय, सनी नाही चाललाय. आणि इथं ना अंकुश, अंकुश इकडं. आणि संकेत पण. हम्पी हम्पी मी दाखवते फिरायला कोण कोण चाललंय ते हे ना. बाय बाय. ए आशिकी कुठे गेला आमचा. ए बाय बाय. चलो बाय. चल इट जा. चल बाय बाय. सो आता जस्ट मॉन्स्टियनचं फिरायला निघालेले आहेत. म्हणजे कालचं आपण रात्री शूट केलं आणि त्याच्यानंतर मी आज होल डे काय शूट केला नाही कारण का आज आणि यांची नाईट होती. सकाळी लवकर उठायचं नव्हतं तरी पण ह्यावेळी जिमला जायचं टाइम सकाळी 7चा पकडलेला आणि 7:30ला गेले. त्याच्यामुळे लवकर तर उठलो पण असं फुल डे असं लेझी चाललेला हळूहळू. असं म्हटलं मी पण रिलॅक्स काय शूट नाही केला. पण आता अचानक मम्मीकडे आलो. हे नाईटला गेले म्हणून तर म्हटलं शूट करूया काहीतरी. आणि तेवढ्यात ही लोक पण निघाले. म्हणजे त्यांचं खूप 2 दिवसा अगोदरच प्लॅन झाला. प्लॅन्स असे पाहिजेत 2 दिवसा अगोदरच ठरला की आपण निघूया. लगेच सगळे निघाले कारण की आज आहे ट्यूसडे नाही थर्सडे आहे आणि उद्या फ्रायडे सुट्टी आणि सॅटर्डे संडे सगळ्यांना ऑफिसला सुट्टी असते. सो त्यावेळी अर्जंट प्लॅन बनवला आणि निघालेले आहेत. सो आता येतील संडेला मॉर्निंगला 10-11 पर्यंत येईल असं बोलला. सो मस्त हम्पी फिरायला गेलेत बेस्ट. आणि सगळे त्याचे बेस्ट फ्रेंड्स चाललेत गेलेत मस्त. आणि आता घरी आलो. सो मध्येच आपले व्हिडिओ स्टॉप. नेहमीप्रमाणे माझा स्टोरेज इश्यू थोडासा त्याच्यामुळं कारण का मी आता थोडा लग्नाचे व्हिडिओज फोटोज घेतले तर म्हणूनच. सो आम्ही आहे ना आता चेंज केला आणि आम्ही आता टेरेसवर. आणि माझा बाबू बघा कसं बॉटल. अरे बाबू इथे दाखव. आता सगळे बघतात तर पडला. मागासपासून येत होते बरोबर. कस हे बघाय. सो तुशीला येते ते मस्त आणि ते खेळते आणि आम्ही ना असं जरा वॉकला आलो. बरं बघ असं चालायला 11 वाजले तरी पण टेरेसवर कसं मम्मी यांचा 3rd फ्लोअर डायरेक्ट टेरेस फ्लॅट आहे. सो काय वाटत नाही की चालायला जरी आलो तरी म्हणून. सो आता आहे ना आपण आपल्या ह्या ब्लॉगची एंड आहे ना इथेच करूया. सो आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तेपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट. गुड नाईट स्वीट ड्रीम्स. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. येस. सो व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. सो बाय बाय.